बरोबर आहे आमचा मित्र सौरव, प्रज्ञा आणि मणिश, जे काढून देणार मला 3 टोकन्स. लवकर पटकन काढून द्या मला 3 टोकन्स, पटकन. एक 2 3. तिघांनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 87. अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 58. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 52. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूयात गप्पा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योती संजय मोरे. मोरे वहिनी, आपण काय करता? गृहिणी. गृहिणीचा आहात? हो. आणि मग दादा काय करतात? ते कंपनीत कुठल्या? हनीवेल मध्ये. हनीवेल मध्ये. मग इथे राहून तुम्ही म्हणजे मूळच्या पुणेकरच आहात? नाही, मग जळगाव. जळगाव मध्ये. आपलं पहिलं सांगू टाकलं मी पुणेकर नाही. खरेदीला किती वेळा बाहेर पडता? बहुतेक सारखं? हो, सारखं. नेहमी. काय वेळ असते खरेदीची? असं रविवार वगैरे सुट्टी असली तर. खरेदीचा किती अनुभव आहे तुम्हाला? म्हणजे किती खूप अनुभव आहे का? कधी भांडणं वगैरे होतात अशी खरेदीला गेलं? नाही. आणि दादांची भांडणं होतात का की खरेदीला कमी पैसे दिलेत म्हणून? हा, कधीतरी. कधीतरी नाही, नेहमीच होत असतील बहुधा, कारण खरेदीला नेहमीच जाता तुम्ही. होतात म्हणजे? नाही. आपलं सांगून टाकलं नाही. उगाच काय जास्त प्रश्न विचारू नका. नमस्कार. आपलं नाव? अर्चना अस्वले. अस्वले? वाघ, मोरे, अस्वले. तुमचं नाव काय? मोरे स्मिता. मोरे. अख्ख प्राणी संग्रहालय आज 3:30 मध्ये आले. आता बघा काय काय होते ते. तुम्ही पण पुणेकर? नाही, मी कोल्हापूरची. कोल्हापूरकर. पण कोल्हापुरातली खरेदी आणि पुण्यातली खरेदी काय असं वाटतं की खूप फरक आहे वगैरे असं वाटतं? थोडाफार आहे. काय? थोड्या किमती जास्त वाटतात, पण बार्गेनिंग करून होतं व्यवस्थित. म्हणजे त्यांनाही तोटा नाही, आपलाही तोटा नाही असं. हा, पण मग इथे खरेदी करताना तुम्ही कोल्हापूरची स्टाईल वापरता की पुण्याची स्टाईल वापरता? नाही, तसं नाही. काय सांगायला लागलाय? कोल्हापूरचा माणूस पुण्यात येऊन असं बोलला नाही तर मग कसं काय जमणार राव? होय की नाही? नाही देत असेल, नाही तर चाललो म्हणले की काय म्हणतात. द्यायचं तर द्या, नाही तर तांबडा पांढरा रस्त्यासारखं आमचं ताप डोक्यात जाते बघा. द्यायचं तर द्या. आणि असं करून ते बरोबर किंमत खालती पाडून घेतात. बरोबर ना? बरोबर. नमस्कार. नमस्कार. आपण काय करता मोरेताई? HSC पास झाले. HSC म्हणजे? 12वी पास. 12वी. पण HSC म्हणजे काय? 12वी. HSC म्हणजे 12वी, 12वी म्हणजे HSC. कळलं का तुम्हाला? कुठलं गाव? दौंड. डोम कुठे आलाय? दौंड. दौंडच्या, इंदापूरच्या इथल्या? नाही, दौंड तालुका. बर. मग आता इकडे सुट्टीला आलाय? कुणाकडे? मामाकडे. मामाच्या गावाला जाऊया. पुणे आवडतं तुम्हाला? हो. पण आता तुम्हाला सुपर मार्केट राऊंड मध्ये खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि मी सांगेल त्या किमती एवढी जर तुम्ही खरेदी केली तर तुम्ही ठराल विजेत्या आणि जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्ष ठेवा, ही खरेदी तुम्हाला 1 मध्ये करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 975 रुपयाची. आणि तुमची वेळ चालू होती आता. 3:30. लवकर. 975 रुपयांची खरेदी करायची आहे. नीट विचार करा. जास्त वाटत असेल तर खरेदीची किंमत कमी करू शकता. अरे 3:30. अरे आना यार, कितनी खरेदी कर ली इन्होंने. चला करून बघो टॅली. आपल्या 3 पण स्पर्धकांच्या खरेदीची टोटल तुम्हाला मालूम है? तुम्हाला नाही मालूम पर मला मालूम आहे. आता सांगतो मी तुमच्या तिघांची टोटल आहे. मोरेताईंनी केलेली टोटल आहे 1522 रुपये. त्याच्यानंतर
अस्वलेंनी केलेली खरेदी आहे 950 रुपये आणि मोरे ताईंनी केलेली खरेदी आहे 971 रुपये आहे. याचा अर्थ ते ठरलेले विजेते आपल्या सुपर मार्केट राऊंडच्या आहे. अभिनंदन ताई. अभिनंदन ताई. थँक्यू. तुम्हाला आता ही सगळी खरेदी मिळालेली आहे. गावाला दौंडला घेऊन जाणार का इकडे मामाकडे ठेवणार? कुठे? मामाकडे पण. मामाकडे पण ठेवणार आणि गावाला पण घेऊन जाणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही सुद्धा असंच जिंका आणि सगळं दौंडला घेऊन जा. मामाला काही देऊ नका, कारण का त्यांना खरेदी देणार आहे. हो ना? हा. जॅकपॉट राऊंड मध्ये सर्वात महत्वाचं असतं चावी निवडणं, आणि चावी निवडण्याची संधी पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त स्टिकर्स तुमच्या कागदावर चिटकवायचे. जो अधिक स्टिकर चिटकवेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघेही तयार? तयार? सगळं तयार? 3:3. लवकर. जास्तीत जास्त स्टिकर त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. एका वेळी एकच स्टिकर चिटकवायचं. लवकर, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर. 3:3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक स्टिकर चिटकवलेत ते. देशपांडे मावशी, बघूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. अभिनंदन. आणि मोरेताईंनी स्टिकर चिटकवली आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यामुळे मोरेताईंना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. मोरेताई कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरव्या? हिरव्या. हिरव्या. आणि लाल रंगाची? नाही. हिरवा आवडता रंग आहे, हो. तीच चावी निवडायची आहे. निवडा. मोरेताईंनी निवडले हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे देशपांडे मावशींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत मोरेताई. त्यांना मिळाले सोपकेस. अभिनंदन ताई. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कॉलेजसाठी पण आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत देशपांडे मावशी. त्यांना मिळालं OTG. अभिनंदन मावशी. थँक्यू. आता याचं श्रेय खरं कोणाला देता तुम्ही? भावाला. भावाला. आणि मग मुलाला? आता मुलगा हारलाच नसता तर तुम्ही कसं जिंकले असता? कोणी का होईना जिंकलं ना. कोणीतरी जिंकलंय, घरातच आलं. घरातच पण आता या OTG मध्ये पहिला पदार्थ कुठला बनवणार? केक. केक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.